विचारात घेण्यात आला आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं. लोकसभेत आज सबका बीमा सबकी रक्षा या विमा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी या विधेयकावर होत असलेल्या चर्चेला उत्तर दिलं. सार्वत्रिक विमा संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सभागृहात भारत टेलिकॉम 2025शी संबंधित एका प्रश्नाला उत्तर दिलं. देशात 5G प्रणालीचं यश म्हणजे एक मोठी यशोगाथा बनली असून यापुढच्या काळात 6G प्रणाली राबवण्यासाठी काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. देशातल्या 700 जिल्ह्यांमध्ये 5Gची व्याप्ती पसरली असून या प्रणाली अंतर्गत 36 कोटी सदस्य आहेत आणि 2026 पर्यंत त्यांची संख्या 42 कोटी होईल, असं त्यांनी सांगितलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू असल्यानं महत्त्वाच्या कामकाजाला रेटा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आज प्रश्नोत्तराच्या तासात महत्त्वाचे प्रश्न सूचीबद्ध आहेत. राज्यसभेत निरसन आणि सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सभागृहात अणुऊर्जा उत्पादन सुधारणांशी संबंधित विधेयक मांडलं आहे.